राज ठाकरे यांना भवितव्य आहे आहे आहे, पण मनसेला भवितव्य नाही नाही नाही. असं कसं? याचं कारण असं आहे की राज ठाकरे ही व्यक्ती नसून एक शक्ती आहे, जिचा संघटनेशी असलेल्या पाठीराख्यांशी समर्थकांशी संबंध नाही. ती व्यक्ती हीच एक संघटना आहे, शक्ती आहे. तिचा उपयोग अशा प्रकारचा आहे की तिच्या पुढे सगळ्यांनाच मान तुकवावी लागते. आणि उपद्रव शक्तीचं प्रतीक महाराष्ट्राच्या राज ठाकरे आहेत, म्हणून त्यांना भवितव्य आहे. नव्या पिढीचं आगमन थांबलं की संघटनेची वाढ थांबते. आज सर्व पक्ष सत्तेचं तुम्हाला आवाहन दाखवतायत, आमिष दाखवतायत. प्रत्येक जण आज ना उद्या आम्ही सत्तेत येऊ असं सांगतायत. राज ठाकरे जरी असं म्हणत असले की एक ना एक दिवस आपली सत्ता येईल, तरी 100% लोकांना हे माहिती आहे की राज ठाकरे यांची स्वतःची किंवा संयुक्त संलग्न युती किंवा आघाडी स्वरूपाची सत्ता नजीकच्या भवितव्यात येणार नाही. आणि जे नजीकच्या भवितव्याचा विचार करतात अशी संपूर्ण पिढी ही दूरच्या स्वप्नांमध्ये रमायला तयार नाही, ती वास्तवातल्या विस्तवाला सामोरे जायला तयार नाही. राज ठाकरे यांची ताकद आहे ती विचारामध्ये. राज ठाकरे यांची ताकद ही आचारामध्ये नाहीये, विचारामध्ये आहे. एक प्रखर, प्रभावी, भारावून टाकणारा मराठी अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा, मराठी माणसाच्या अस्तित्वाचा, तत्वाचा, प्रभुत्वाचा, महत्वाचा असा विचार हे त्यांच्या स्वतःच्या जीवनाचं आणि म्हणून त्यांच्या संघटनेच्या जीवनाचं अधिष्ठान आहे. पण ज्याप्रमाणे हिंदू हा मुसलमानांचा संदर्भ आल्याशिवाय हिंदू नसतो किंवा संघर्ष झाल्याशिवाय हिंदू नसतो, तसा मराठी माणूस देखील स्वभावाने जोपर्यंत त्याचा संघर्ष, त्याच्या हितसंबंधांचा संघर्ष हा अमराठी लोकांशी होत नाही, तोपर्यंत मराठी नसतो ही देखील अडचण आहे. आज राज ठाकरे यांच्या सोबत त्यांच्या जीवाला जीव देणारे, त्यांचे जीवाभावाचे असे संघटनेतले जे नेते आहेत ते आता तरुण नाहीत. एक अविनाश जाधवचा अपवाद सोडला तर हे सगळे आता प्रौढ, खरं सांगायचं तर बुजुर्ग झालेले आहेत. त्यांची स्वतःची अशी एक काही प्रस्थापित एस्टॅब्लिशमेंट त्यांच्या क्षेत्रामध्ये आहे. तरी देखील अजून ते मनाने, विचारांनी, भावनांनी, निष्ठेनी राज ठाकरे यांच्या सोबत आहेत. पण आता त्या प्रकारची आंदोलनं, त्या प्रकारचा आक्रोश, त्या प्रकारचं घाव घेणं हे आता त्यांना जमणार नाही. आणि घाव घेणारे नवीन शिलेदार त्यांच्याकडे येऊ शकणार. राज ठाकरे यांच्यावर आरोप केला जातो की त्यांनी वेळोवेळी भूमिका बदलल्या, व्यक्तींबाबत त्या बदलल्या, पक्षांबाबत त्या बदलल्या, आघाडी, युती, मैत्री, दोस्ती, दुश्मनी त्यांची बदलत केली. पण असा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असा कोणता नेता आहे, असा कोणता पक्ष आहे, अशी कोणती संघटना आहे, अशी कोणती संस्था आहे की ज्यांनी त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या स्वार्थानुसार, त्यांच्या हितसंबंधानुसार वेळोवेळी आपली बाजू बदलली नाही. ज्याची बाजू घ्यायची ती व्यक्ती किंवा शक्ती बदलली नाही. सगळ्यांवरच हा आरोप केला जाऊ शकतो. मग राज ठाकरे यांना त्यांनी वेळोवेळी भूमिका बदलली म्हणून दोष देण्यामध्ये काय अर्थ? बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे होते, त्यामुळे ते असं म्हणू शकत होते मी आहे, जसा आहे तसाच राहणार आणि तसाच मला स्वीकारणार,
तर माझ्याबरोबर राहायचं, तर चालू पडायचं. पण राज ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेबांचा तो बाणा आला, बाळासाहेबांची ती एक कडक अशी भाषा आली. पण त्यासाठी बाळासाहेबांकडे जी एक ताकद होती, पुण्याई होती, समर्थ असं सामूहिक पुरुषार्थाचं एक अधिष्ठान त्यांना शिवसेना संघटनेच्या रूपाने होतं, ते दुर्दैवाने राज ठाकरे यांच्याकडे नाही. त्यामुळे मी म्हणेन तर मला जसं हवं तसं हे एका मर्यादेपलीकडे स्वीकारलं जात नाही, हे देखील खरं. राज ठाकरे यांच्याकडे फडणवीस जातात, एकनाथ शिंदे जातात, आशिष शेलार जातात, कोण जात नाही? सगळे नेते जातात, सगळ्या पक्षांचे नेते जातात, संघटनांचे नेते जातात. ते का जातात? जे जातात त्यांनाच हा प्रश्न मी वेळोवेळी विचारलेला आहे आणि तो विचारू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. माझे मित्र आहेत, त्यामुळे मी मोकळेपणाने त्यांना विचारू शकतो. त्यांचं म्हणणं असं की भेटीगाठींमुळे, चहा पाण्यामुळे आणि चहा फराळामुळे जर त्यांची विधानं आटोक्यात राहत असेल, कटुता कमी होत असेल, उपद्रव माइल्ड होत असेल, तर एक चहा प्यायला काय हरकत आहे? म्हणून आम्ही जातो. प्रथमम वंदे ही आमची त्याच्या मागे भावना असते. यात सगळं काही आलं. राज ठाकरे यांचं उपद्रव मूल्य कशात आहे? कुठेतरी एखाद्या फेरीवाल्याचं डोकं फोडलं, एखाद्या दुकानदाराला मारहाण केली, याला उपद्रव शक्ती नाही म्हणत, याला उपद्रव शक्ती नाही म्हणत. दंगली घडवण्याचं सामर्थ्य, दंगली घडवण्याचं सामर्थ्य मनसेमध्ये नाही आणि यापूर्वी नव्हतं आणि त्यांनी तसं ते कधी प्रयत्नही केले नाहीत. त्यांच्या चळवळी निदर्शनात्मक, प्रतिकात्मक, तात्पुरत्या स्थानिक पातळीवरच्या आणि तात्कालिक राहिल्या. सगळ्याच एक प्रचंड आंदोलन प्रदीर्घ काळ तो स्वभाव नाही त्यांचा, पण तरी त्यांचा उपद्रव आहे. कारण त्यांची वाणी प्रचंड धारदार वाणी आणि लोकांच्या काळजाला भिडणारे त्यांचे प्रहार शब्द ही त्यांची ताकद आहे. भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने मला सांगितलं, मी म्हटलं लोक राज ठाकरे यांच्याकडे आपल्या तक्रारी घेऊन जातात, सरकार विरुद्ध त्यांची गाऱ्हाणी असतात ती घेऊन जातात, त्यांना ते न्याय देतील असं वाटतं. त्यांनी मला जे सांगितलं ते मी कधी विसरणार नाही आणि कुणीही विसरू नये. त्यांनी असं सांगितलं की राज ठाकरे यांचं रूपांतर महाराष्ट्रातल्या आम जनतेने कंप्लेंट बॉक्समध्ये केलेलं आहे. कंप्लेंट बॉक्समध्ये आपल्या तक्रारी टाकायची तक्रार पेटी, त्याच्या पलीकडे न्याय देतील ते कसा देतील? त्यांच्याकडे सत्ता नाही. सत्तेवर एका मर्यादेपलीकडे ते दबावही आणू शकत नाही. ते असेच प्रश्न सत्तेकडे पण नेऊ शकतात की जे सोडवण्याची शक्यता आहे. पण तरी देखील कंप्लेंट बॉक्स हे देखील त्यांचं एक स्थान आहे, तो मान आहे आणि म्हणून जनता त्यांच्याकडे जाते. राज ठाकरे यांची माणसं तुटली, फुटली, दूर गेली. सवंगडी एक काही विशिष्ट आहेत ते कायम राहिले, बाकी त्यांच्याबरोबर राहिले नाहीत. याचं कारण असं आहे की ज्या वेळेला तुम्ही संघटना चालवता, ज्यावेळेला तुम्ही पक्ष चालवता, त्यावेळेला तुम्हाला केवळ तुमच्या मूडचा, तुमच्या इच्छेचा, तुमच्या भावनांचा, विचारांचा आणि त्यावेळेला तुमच्या असलेल्या प्राधान्यांचा विचार करून चालत नाही. तर तुम्हाला सर्वांना न्याय मिळाला, संधी मिळाली, त्यांच्याही मनासारखं झालं असं दाखवावं लागतं, करावं लागतं. मनमानी करून चालत नाही. म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे लाखो माणसं जात आहेत, हजारो कार्यकर्ते जात आहेत. मनसेमध्ये जायला, राजबरोबर जायला लोक घाबरतात ही पण वस्तुस्थिती. राज ठाकरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक उजव्या सोंडेचा गणपती आहे. गुगलवर जा, तुमच्या पिढीतल्या काही लोकांना जर माहिती नसेल की उजव्या सोंडेच्या गणपतीचं किती पथ्य असतं, तो किती कडक असतो, त्याचं सोळं ओळं पथ्य पाणी
जबरदस्त असतं. आणि जरा चूक झाली तर क्षमा नसते. उजव्या सोंड्याच्या गणपतीकडे क्षमा नसते. बाकी सगळे देव क्षमाशील आहेत. उजव्या सोंड्याचा गणपती उग्र, तीव्र, प्रखर असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. त्यांचे सहकारी तुम्ही बघाल तर कधी तुम्हाला मोकळेपणाने बोलताना दिसणार नाहीत, आढळणार नाहीत. ते कायम अनुयायाच्या, समर्थकाच्या भूमिकेतच तुम्हाला दिसतील. बरोबरीचं नातं राज ठाकरे यांच्याकडे समोर जे बाळासाहेबांकडे देखील होतं, हा देखील एक दोष आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं हे तसं अनपेक्षित होतं किंवा शेवटपर्यंत ते संभ्रमात भ्रमातच होतं. विशेष म्हणजे आजही आता हे टिकतं का नाही ही भावना लोकांच्या मनातून गेलेली नाही. याचा कारण दोघांच्याही वर विश्वास ठेवून लॉंग टर्म पॉलिसी, प्रदीर्घ असं काही नियोजन तुम्ही करूच शकत नाही. उद्धवच्या बाबतीत नाही, याची वेगळी कारण आहेत. राज ठाकरे यांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही दीर्घकालिक विचार नाही करू शकत. आजचा दिवस शेवटचा, हा क्षण अखेरचा, अशा पद्धतीने तुम्ही राज ठाकरेंशी संबंध ठेवले तरच तुम्हाला ठेवता येतात. तसे ते फडणवीस ठेवतात, शिंदे ठेवतात आणि म्हणून ते त्यांच्याशी संबंध ठेवण्यात यशस्वी होतात. दीर्घ विचार करून तुम्ही राज ठाकरेंशी संबंध ठेवूच शकत. मनसेमध्ये नवी पिढी, सदस्य नोंदणीला काही अडचण नसते. भाजपवाल्यांनी तर फोनला मिस कॉल दिला तरी सदस्य केले आणि करोडो सदस्य केले. सदस्य व्हायला काही अडचण नसते. सदस्य कोण नाही म्हणणार आहे, सदस्य होतील. पण असं कागदी पावत्या फाडून जर पक्ष वाढत असते तर कशाला हवं होतं. असं पावत्या फाडून पक्ष वाढत नाहीत, नाही वाढत. त्यामुळे सदस्यता मोहीम वगैरे ठीक आहे, एक प्रतिकात्मक आहे. सक्रिय जीवाची बाजी लावणारे जे सहकारी राज ठाकरे यांना सुरुवातीच्या काळात मिळाले, बाळासाहेबांना मिळाले, ते मिळतील का अशा सदस्य नोंदणीतून? का हौसे गौसेच मिळतील? मी कुठल्या तरी संघटनेचा समज आहे, माझ्याकडे एक लेटर हेड आहे, मला कुठेतरी पद आहे, याच्या पलीकडली माणसं मिळतील का? मला नाही वाटत. राज ठाकरे यांना ज्यांची गरज आहे ती माणसं आज दुर्मिळ झाली आहेत आणि म्हणून ती मिळणं फार अवघड आहे. राज ठाकरे यांना भवितव्य आहे. महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे की इथे अनेक अनेक नेते, ती नामावळी सांगितली तर 150 नेते मी तुम्हाला सांगू शकेन, त्यात मी वेळ नाही घालवत आहे. पण असे नेते आहेत की ज्यांच्या मागे फार मोठं नेटवर्क नव्हतं, खूप मोठ्या कार्यकर्त्यांचा जथ्था नव्हता, समूह नव्हता, सामूहिक पुरुषार्थ ते दाखवू शकत नव्हते. पण वैयक्तिक असा पुरुषार्थ, वैयक्तिक असं धाडस, साहस, प्रखरता, प्रभावीपणा, व्यक्तिमत्वाचा प्रभाव ते दाखवू शकत होते. महाराष्ट्र हा एक असं राज्य आहे की जिथे आचार्य अत्र्यांसारखा संपादक देखील कुठल्याही प्रचंड संघटनेपेक्षा प्रभावी ठरला होता. महाराष्ट्रामध्ये व्यक्ती शक्ती असणं, संघटना असणं आणि तिला भवितव्य असणं ही सामान्य गोष्ट आहे, असामान्यही आहे. मनसे कधी सत्तेवर येईल स्वतःच्या बळावर तर इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे, कधीच नाही. आणखीन 25 वर्ष नाही. तोपर्यंत राज ठाकरेच 80ला पोहोचले असतील, म्हणजे शरद पवारांच्या वयात गेले असतील. पण पार्टनरशिपमध्ये, आघाडीत, युतीत अवघड आहे. याचं कारण राज ठाकरे हा एक वास्तवातला विस्तव आहे, आगीशी खेळ आहे. आगीच्या बाबतीत जयंत साळगावकरांनी मला एक सांगितलेलं वाक्य आहे जे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे देखील पाळतात. ते म्हणता आले होते की विस्तवाच्या इतकं दूर जाऊ नये की त्याची ऊब मिळणार नाही आणि इतकं जवळ जाऊ नये की चटका बसेल. राज ठाकरे यांच्या बाबत हे अग्नीचंच धोरण फडणवीस, शिंदे आणि महाराष्ट्रातल्या नेत्यांनी घेतलं. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे कोणताही चमत्कार घडला नाही. उद्धवचा काय फायदा झाला असं म्हणतात लोक, झाला असेल. त्याचंही मूल्यमापन केव्हा तरी केलं तर लक्षात येईल की झाला का नाही झाला. आरोप करायलाही त्याचा उपयोग होतो, ठीक आहे, व्हॉट एव्हर इट इज. पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने जसं काही झालं नाही तसं एकत्र राहण्याने देखील महाराष्ट्रामध्ये काही होईल अशी शक्यता नाही.
याचं कारण खुद्द उभाठामध्येच आणखी एक मोठी फूट पडणार आहे. आता मनसेत फूट पडेल का? स्थानिक पातळीवर पडू शकते. वरचा जेवढा आता तर त्यांच्याकडे आमदार खासदार कुणी फुटायला नाहीच आहेत, काही नगरसेवक आहेत. ते नगरसेवक यापूर्वी फुटत आले, ते याही पुढे फुटू शकतात, त्यामुळे काही हे नाही. पण मोठ्या नेत्यांमध्ये कोणी फुटणार नाही, कारण हे तावून सुलाखून निघालेले त्यांच्याशी एकनिष्ठ असे नेते आहेत, यांच्यातला कोणीही फुटणार नाही, नक्की फुटणार नाही, ही खात्री. राज ठाकरे हा एक फिनॉमिना आहे. त्या फिनॉमिनाचं रूपांतर राज ठाकरे यांनी त्यांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या अनुयायांच्या फेस्टिव्ह प्रवृत्तीमुळे एका इव्हेंटमध्ये केलंय. इव्हेंटमध्ये केलं. हे फिनॉमिना आहे, हे वादळ आहे, हा चक्रीवात आहे, हा एक भूकंप आहे. पण या सगळ्याचं रूपांतर त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने अशी एक मायानगरी उभारावी, तशी ही राजकीय मायानगरी उभारून त्याच्यामध्ये राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी रमलेत, बागडतायत, खेळतायत. त्यामुळे ही डझंट मीन सिरियस पॉलिटिक्स असं लोकांचं मत आहे. हे शरद पवारांपासून फडणवीस शिंदेपर्यंत सगळ्यांना असं ही इज नॉट ए सिरियस सिन्सिअर पॉलिटिशियन. राज ठाकरे जसे आहेत तसे आहेत, पण लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे. आज महाराष्ट्रामध्ये जर क्रेज कुणाची नंबर 1ला आहे असं टॉप 5 तुम्ही घ्यायला गेलात तर देवेंद्र फडणवीसांपेक्षा, एकनाथ शिंदेपेक्षा, इतरही नेत्यांची ना घ्या नावं तुम्ही, त्यांच्या कुणाही पेक्षा क्रेज हा शब्द वापरतो मी, ही राज ठाकरे यांची नंबर 1वर आहे. पण ही क्रेज परत दुर्दैवानं पॉलिटिकल व्होटिंगमध्ये, मतामध्ये रूपांतरित होत नाही. याचं कारण एखाद्या फिल्म स्टार बद्दल ज्या प्रकारची एक फिल्मी क्रेज असते, चाहत असते, कुर्बान, पण ते कुर्बान फक्त फोटोवर, तशी ही फिल्मी स्टाईल सुपरस्टारची असावी तशी ही फिल्मी क्रेज आहे, म्हणून ती मतांमध्ये रूपांतरित होत नाही. 20 वर्ष झाली मनसेला. जमा खर्च मांडला तर जमा आहे त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे. माणसं आली आणि गेली. माणसं आली, एका मर्यादेत मोठी झाली, त्या मर्यादेपलीकडे मोठी होऊ पण नाही शकली, होऊ शकतही नाहीत. बाळासाहेबांच्या काळामध्ये एक बाळासाहेब असले तरी इतर एक 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 करत अनेक होते. एक टीम होती, एक संच होता, एक चमू होता. राज ठाकरे यांच्याकडे टीम नाही आहे. राज ठाकरे यांच्याकडे सहकारी नाही आहेत जसे बाळासाहेबांकडे होते. ते अनुयायी आहेत, समर्थक आहेत, त्यांचे भक्त आहेत. पण तरी देखील राज ठाकरे यांना व्यक्तिशः निश्चितपणे भवितव्य आहे, कारण लोकांना असा एक आवाज पाहिजे, आणि लोकांचा आवाज, विरोधाचा, निषेधाचा आवाज म्हणजे राज ठाकरे. समाजाला नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही शक्तींची गरज असते. सकारात्मक शक्तीचं प्रतीक शिंदे फडणवीस हे आहे. नकारात्मक शक्तीचं प्रतीक काही काळ उद्धव ठाकरे होते, आता नाही. आता महाराष्ट्रामध्ये नकारात्मक अशा शक्तीचं, अशा वृत्तीचं, अशा विचारांचं प्रतीक एक विरोधकांचा आवाज, पण जनतेच्या दुःखाचा, व्यथा वेदनांचा, समस्यांचा आवाज जो नकारात्मक आहे, तो आवाज म्हणजे राज ठाकरे आहे. आणि हा आवाजाची समाजाला, महाराष्ट्राला गरज आहे. आणि जोपर्यंत महाराष्ट्राला अशा नकारात्मक अशा आवाजाची गरज आहे, तोपर्यंत राज ठाकरे हा एक अविभाज्य असा भाग महाराष्ट्राचा राहणार. राज ठाकरे यांनी त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या परीने, त्यांच्या वृत्तीने, स्वभावाने एक संघटना त्यांच्या सिस्टीमप्रमाणे उभी केली आहे. ही सिस्टीम अनोखी आहे, वेगळी आहे, प्रचलित राजकीय पक्षांच्या चौकटीत बसणारी देखील नाही. बाळासाहेबांशी, त्यांच्या शिवसेनेशी त्याची तुलना करणं चूक आहे. ही फक्त राज ठाकरे यांनाच सुटेबल
अशी ही सिस्टीम आहे आणि राज ठाकरे यांच्या भोवतीच केंद्रित अशी ती राहणार. राज ठाकरे म्हणजे मनसे. मनसे वेगळं अस्तित्व नाही, ते राज ठाकरेंशी निगडीत आहे, एकरूप आहे, समरस आहे. त्यामुळे राज ठाकरेंचं भवितव्य हेच मनसेचं भवितव्य राहणार आणि राज ठाकरेंना उत्कृष्ट भवितव्य आहे त्यांच्या त्या भूमिकेमुळे, हे निश्चित आहे.